तर पूर्ण सॅम्पल जे आहे ते आपण बांधून घेतलं आहे, म्हणजे टी शर्ट. त्याला सगळ्या साईड्सनी मी जेवढे जास्त थ्रेड्स कवर करणं पॉसिबल आहे तेवढे कवर केलेत. आणि ह्यामध्ये आपल्याला स्पेस पण ठेवायचा आहे, कारण जर आपण फक्त बांधत गेलो तर इफेक्ट कुठेच येणार नाही आणि कलर आतमध्ये नाही पोहोचणार. सो कलर आतमध्ये पोचायला पाहिजे यासाठी आपल्याला ह्याला खूप वेळ पाण्यामध्ये ठेवावं लागणार आहे. शर्ट जे आहे ते आपल्याला 2 कलर्समध्ये डाय करून घ्यायचं आहे. त्यासाठी मी यूज करते आहे ब्लू आणि ब्लॅक कलर. तर ह्यासाठी मी यूज करते आहे कदम पक्का रंग कंपनीचे डाय आणि हे आहेत पावडर डाय. तर ह्यामध्ये तुम्हाला लिक्विड पण भेटतात आणि पावडर पण भेटतात. कुठलेही डाय सेम वर्क करतात, पण पावडर डाय जे असतात ते आपल्याला आपल्या हिशोबाने मिक्स करून त्यामध्ये टाकता येतात. सो नेहमी पावडर डाय तुम्ही जास्त यूज करा. कुठलंही डाय आपल्याला डायरेक्ट भांड्यामध्ये किंवा पाण्यामध्ये नाही टाकायचं आहे. ते पाणी उकळतं आहे तोपर्यंत साईडला थंड पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये जो कोणता कलर तुम्हाला आधी यूज करायचा आहे तो मिक्स करून घ्या. तर डाय जे आहे ते पूर्ण आधी मिक्स करून घ्यायचं आहे थंड पाण्यामध्ये. पाणी उकळल्यानंतर पाणी असं बॉईल झालं पाहिजे कंटिन्युअस. आणि जर तुम्ही गॅसवर करताय तर तुम्हाला असं परत इंडक्शन वगैरे असं स्टार्ट करण्याची जी गरज असते ती गॅसवर पडत नाही. सो मोस्टली तुम्ही गॅसवरतीच डाय करा. त्यानंतर पाण्यामध्ये कलर मिक्स करायचा आहे.